शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे साहेब, तसेच उपनगराध्यक्ष तुषार पाटील, तसेच माजी नगरसेवक भूषण कावसनकर आपल्यासोबत आहेत. साहेब, आपल्या मार्गदर्शनामध्ये जे गोदावरी नदीवर पूल तयार करण्यात येत आहे आणि दुसरी गोष्ट पैठण शहरातील जे सांडपाण्याचा जो निचरा आहे, तर ते आपण त्या संदर्भात जे काही प्रयत्न केले त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी सालाबादप्रमाणे 9 तारखेला नाथषष्ठी आहे आणि या नाथषष्ठी उत्सवामध्ये येणारे भाविक वर्ग असतील, दिंडे असतील आणि आपल्या वाळवंटामध्ये ज्या रावट्या लागतात, वारकऱ्याची भाविकाची कुठली गैरसोय होऊ नये त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी नगराध्यक्ष कावसनकर असतील, उपनगराध्यक्ष तुषार पाटील असतील, सर्व नगरसेवक असतील, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समेत आम्ही या ठिकाणी आज पाहणी करतोय. आणि जे यात्रेचं नियोजन आहे, अनेक दिवसापासून नियोजन चालू आहे. आपण प्रशासन देखील या ठिकाणी अतिशय चांगलं काम करत आहे, कार्यकर्ते देखील काम करत आहेत, पदाधिकारी असतील, नगर परिषदचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, नगरसेवक सर्व व्यवस्थित या ठिकाणी काम करते. या ठिकाणी अनेक वर्षापासून जी भाविक वर्गाची मागणी होती, महाराज मंडळांची मागणी होती का आपल्या गोदावरीमध्ये जे पैठण शहरातून नाल्याचं पाणी येतं आणि या ठिकाणी पंधरवाडी एकादश असेल, महिन्याची एकादश असेल, नाथषष्ठी महोत्सव असेल, या दरम्यान ज्यावेळेस आपण गोदावरी स्नानासाठी येतो तर आपल्या या गोदावरीचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, गोदावरी स्वच्छ निर्मळ असली पाहिजे. या दृष्टिकोनातून भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली STP लाईनचं काम ते प्राधिकरणाअंतर्गत मंजूर केलं आणि त्याचं काम देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जे उर्वरित काम आहे निश्चित नाथषष्ठीनंतर ते देखील काम होईल. आपल्या गोदावरीचं पावित्र्य राखण्याचं काम हे भुमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण करतोय. आणि या ठिकाणी CRF मधून भुमरे साहेबांचा अनेक वर्षापासून पाठपुरावा चालू होता का आपला या ठिकाणी पैठण शहराला जोडणारा एक मोठा ब्रिज असला पाहिजे, जो कावसंकून आपला पालखी मार्ग जाणार आहे. त्या ठिकाणी 25 कोटी रुपये अंतर्गत CRF मधून त्या ठिकाणी निधी मिळाले आहे. आज या ठिकाणी टेक्निकल टीम पुण्याहून आलेली आहे. आपण तो स्पॉट दाखवण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांसमेत या ठिकाणी आलेलो आहे. आणि निश्चित या ठिकाणी आपले 9 ते 11 या नाथषष्ठी महोत्सवामध्ये कुठल्या वारकऱ्याची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतो. यासाठी दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून पैठण शहरामध्ये जवळपास 7 ते 8 लाख भाविक भक्त आणि वारकरी पैठणला येतात. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असं की गेल्या वर्षी पाण्याचं खूप दुर्लक्ष झालं होतं आणि पाण्याच्या संदर्भात आपण काय उपाययोजना राबवली याच्यात? गेल्या नाथषष्ठीला आपली जी भरला लाईन आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता, पण यावेळेस भरला लाईनचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. यावेळेस आपल्याला 24 तास वारकऱ्याला मुबलक पाणी मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम झालेलं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, नगर परिषद असेल, अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतात. कुठली पाण्याची गैरसोय होणार नाही, MHV लाईटीचं सुद्धा कुठली अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम केलं. कारण की नाथषष्ठीच्या अनुषंगाने आपण जिल्हा नियोजन समितीमधून या ठिकाणी जवळपास MHVला ज्या ठिकाणी अडचणी यायच्या नवीन ट्रान्सफॉर्म जवळपास आपण 7 या ठिकाणी मंजूर केलेले, 100चे 7 ट्रान्सफॉर्म मंजुरी, AB केबल मंजूर केलेले. MHVला ज्या ठिकाणी अडचणी यायच्या त्या दृष्टिकोनातून आपण 1,25 लाख रुपये हे जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर केले आणि त्याचं काम देखील या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. नाथषष्ठीच्या अगोदर ते काम उद्या परवा पूर्ण होईल. या दृष्टिकोनातून पैठण शहरामध्ये यात्रेच्या काळात लाईटीची कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही, पाण्याची देखील अडचण येणार नाही. नाथषष्ठीच्या अनुषंगाने आपण वारकरी भाविक भक्तांसाठी जे काही योगदान देत आहात त्याबद्दल संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलचा संपादक सुनील टाक म्हणून मी आपलं स्वागत करीत आहे, आपलं अभिनंदन करत आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.